आजोबा 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 अरे बापरे, एवढे वाजले की काय? उठली की काय सगळी लोक? ना आजोबा आंघोळीला चला. आंघोळीला? तू मला आंघोळीला नाही आलेस का रे बाबा? काय विशेष काय? कळेल कळेल. हा तुम्ही चला तर. नाही नाही, काय कळेल म्हणजे काय? सांग तरी काय ते. आजोबा तुम्ही चला तर माझ्या बरोबर. काय बाबा विपरीतच बोलतोय हा. बघा बघा बावली कशी बघते बघा. म्हाताऱ्याचं काय चालवलंय तुम्ही? पाणी तपलं का? कडकडीत एकदम. काय कडकडीत? काय गरम पाण्यामध्ये म्हाताऱ्याला टाकून एकदम तू? काय ना घाबरलात की काय? सुनेला आता इकडे आला बघ. घाबरत नाही बाबा, बघतोय. अरे माझं आणि वर्षाचं शेवटी हीच करणार आहे. या मास्तराला काय जमणार नाही. थांबा थांबा, अजून पाणी कडक तापू द्या. जोडून घ्या अण्णा. तुम्ही कुठे सगळे मिळून मला आंघोळ या अरे वा, काय दिसतंय? सगळे स्वागतासाठी उभे आहेत. काय काय मग काय वाटतं की नाही आता 75 वर्षाचे झाल्यासारखे अमृत महोत्सव. बसा 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 बसा. हे कशाला? आरती रिकामी ठेवायची नसते, कोकणाची पद्धत आहे नाही का? अण्णा असू दे असू दे. नमस्कार. म्हणती काय पत्रावळीची नासाडी करत बसलाय? मी काय नासाडी वगैरे करत नाही. ड्रोन तिकडे ठेव. चल. मी नाही ठेवणार. जा अरे ठेव ना. तू ठेव ना. आई आल्यावर ओरडे ना तुला. ठेव लवकर. काम कर. कटकट आहे ना. शी काय करून ठेवलंय? दे. अरे काय करतोयस काय तू? आम्ही करतोय वर्षा राणीसाठी टोपी. या 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 वर्षा राणी, आम्ही तुमच्यासाठी काय केलं माहितीये का? टोपी. कशी दिसते? छान दिसते. आता जरा काम कर. ए काय काम काय कर? मी एक क्रिएटिव्ह काम केलंय. तुझ्यासारखी असली पानं पुसण्याची कामं करत नाही मी. तुझ्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज होते नाम घेता पुराचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो हे जाणिले यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. पार्वती पतये हर हर महादेव.
वा. हे वर्षा, अण्णा, तुमची इच्छा म्हणून मी शेवटी एकदा लग्न केलं. अजून काय तुमची इच्छा आहे का? आहे ना, पण ती पूर्णत्वास मीच नेणार आहे. त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज नाही. ती कोणती? कॅलिफोर्नियात एखादा वानप्रस्थाश्रम सुरू करण्याचा विचार आहे माझा. 60 तरुण तरुणींना त्याच्यामध्ये प्रवेश मिळणार. कॅलिफोर्निया? कॅलिफोर्निया म्हणजे कोकण रे. कोकणात वृद्धाश्रम काढत आहे कोकणात. वानप्रस्थाश्रम म्हणालो ना मी. वृद्धाश्रम म्हटलं की कसं सुनमाईनी आणि पोरांनी कुत्र्याचं पिल्लू तरड्याच्या पिशवीतून सोडल्यासारखं वाटतं. इकडे कसं सगळे म्हातारे म्हातारी येतील मौज मजा करायला. त्यांना त्यांच्या मुलांपासून जोडायचं आहे, मला तोडायचं नाही. तू सुनंदा वर्षा माझ्यापासून दूर राहता, पण तरी सुद्धा माझा तुमच्यावर जीव आहेच ना. तुमचाही माझ्यावर आहे. शहरातल्या त्या धकाधकीपासून त्या सगळ्या म्हाताऱ्यांनी इथं यायचं, मौज मजा करायची, त्यासाठी मला हा वानप्रस्थाश्रम काढायचा आहे. समजलं? अण्णा थोडस श्रीखंड देऊ? ए नको 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 नको, आज जरा आंबे जास्तच गोड झाले. मग काय वा, अरे नातू असा होता असा. ए आता ऐका, तुम्ही सगळ्यांनी मिळून मला एक मदत मात्र आता करू शकता. कोणती? सगळ्या पुरुषांनी नावं घ्यायची. कसं आहे? हो हो हो, नाव घ्या चला. अण्णा कशाला उगाच, जेवू दे ना नीट आम्हाला. हे बघा, त्याशिवाय मी उठणार नाही सांगून ठेवते, बरोबर की नाही? मस्त आयडिया आहे. आपण घेऊया नाव. मी असं सुचवतो की जयानी सुरुवात करावी. जया तू सुरुवात कर, चल. हा घेतो बाबा, घेतो घेतो घेतो. हा, नको झाली अण्णांची चिडचिड. बरं का आकांक्षा, अनुष्का, नको झाली अण्णांची चिडचिड, त्यांचे कावणे रागावणे. म्हणून शोधून शोधून शेवटी बायको केली सुनंदा सोनावणे. मन्ना आता तू घे नाव. मी नाही, मी तर घेईनच रे, पण किरण आधी घेईल. अरे मी नाही, मला काय नाव बिव घेता येत नाही, प्लीज. ते काय नाही किरण, तुला नाव घेता यायलाच पाहिजे. हा चला घ्या. मग आधी तू म्हण. ओके मी घेतो. ऐका. नट बोल्ट स्क्रू पाने लढवली आयुष्यभर शक्कल. नट बोल्ट स्क्रू पाने लढवली आयुष्यभर शक्कल. सीमामुळे मात्र पडले मानेपर्यंत टक्कल. काय कसं आहे? चल आता घेतो. पिवळे पिवळे हरण त्याचे पिवळे पिवळे पाय. पिवळे पिवळे हरण त्याचे पिवळे पिवळे पाय. पल्लू कुठे दिसत नाही, वाटेत पडली की काय? काय किरण? हे शर्या, आता तू. हे नाही रे, मला जमणार बाबा घ्या ना तुम्ही पण नाव. सुधा. अनु मला सांग, तू मला बंटी कुठे आहे? मला नाही माहित ग. अनु थांब. ए कुठे निघाली? आहे इथेच आहे. हा सावकाश. ती बघ पळाली कशी ताई. अण्णा हो. तुम्ही म्हणजे अगदी कमालच केली ना. कमाल मी कसली, कमाल तुम्ही केली. मग प्रेमाचा एवढा अतिरेक केलात, न कळवता आलात.
आणि आनंदाचा हवा हवासा धक्का दिला. इथं कोण लेखाचा वाढदिवस लक्षात ठेवतोय? 75 वर्षे कधी गेली हे काही कळलंच नाही बाबा. अहो अण्णा, तुम्हाला कशी कळतील? तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारा, जयाला विचारा. नाही तर जया जा आता पडा थोड्या वेळ जा. अण्णा, तुम्ही जरी परवानगी दिली नाहीत ना तरी पोटात गेलेलं श्रीखंड आम्हाला पडायला लावणारच आहे. ये माझ्याकडे ये बाई, गोष्ट ऐकूया आपण. काय गोष्ट म्हटलं लगेच पार्टी मध्ये. बाबा जा बाबा जा. चला गोष्ट ऐकूया. उगाच काहीतरी बोलू नको सर. काहीतरी वगैरे काही बोलत नाहीये. मी इथे बागेत असीन याची तुला पूर्ण खात्री होती म्हणून तू इथे आलीस. तिथे मोठ्यांच्यात बसून मला गप्पा मारायचा कंटाळा आला होता म्हणून मी इथे आले. पण मला एक कळत नाहीये, तू सत्य का नाकारतेस? अरे पण तू बोलतोस ते सत्य नाहीच आहे. मला इथे बसायला खूप आवडतं म्हणून मी आले इकडे. आपल्याला इथे कोणी पाहिलं तर? इथे कोण येणार आहे तडमडायला? सगळे घोरायलाही लागले असतील एव्हाना. ए बट अण्णा अहो कुठे चालला थोड्या उन्हात? अगं वकिलाकडे जेवणानंतरची मुखशुद्धी जरा जीभ साफ करून येतो. अहो पण कालच त्यांचा निरोप आला होता. सुनंदा सांगत होती 2 दिवसांसाठी ते आजराला गेलेत म्हणून. आता कुठे चाललात? चला घरात चला. अगं आता तुम्ही आहात तेव्हा घर भरलेलं आहे, पण तुम्ही गेल्यानंतर परत मी एकटाच ना, मग त्याची सवय करतो. अरे हो, बटाट्याची भाजी तू केली होतीस ना? हा, वाटलेला ओवा मला फार आवडतो. कोणी सांगितलं? कोणी? सुनंदानं केली होती. हा, तीच चव. पुन्हा एक वर्तुळ पूर्ण झालं. नशीब लागतं त्याला ही अण्णा. देईल देईल, नशीब तुला पण साथ देईल. बघू. देवी आहेस बाई तू, दुसऱ्यांना भाग्य देणारी. मागे आला होता तुम्ही दोघं, जया आणि तू, तेव्हा मनात म्हटलं होतं या पोराला बुद्धी दे, कुणाकडून का होईना त्याला अक्कल येऊ दे. हे शेवटचं पर्व सुखात गेलं म्हणून खूप बरं वाटतं. अण्णा तुम्ही उगीच आता. मनात येतं तुझ्या पाया पडाव. अण्णा आता आपल्या हातात नाही आहे, पण एक मागणं मागतो त्याच्याकडे. पुढच्या जन्मी जन्म घेशील तेव्हा माझ्या मुलीचा जन्म घे. देव वचन मला घेशील ना? प्रीती कुठे? का बहिणीच्या हातचं नाही चालत? सवय सवय काय, आल्या आल्या बायकोचा चेहरा बघितला की जरा बरं वाटतं. मग तो रागवलेला असो, रुसलेला असो, मनाला शांती वाटते. 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर आलेली मुलगी या घरची स्वामिनी होऊन बसली. गंमत आहे ना? नाही, माणसं बदलली तरी कंप्लेंट त्याच असतात. जनरली नणंद भाऊजाईला त्रास देते, छळ करते तिचा, असा आमच्या लेखकांनी आमचा समज केलेला आहे. पण इथे गोष्ट जरा उलटीच दिसते मला. बर बोला बहिणाबाई, काय बोलायचं होतं तुम्हाला? नाही, या प्रीतीने तुला चांगलाच भारून टाकलेलं दिसतंय. मला नाही, आईला. आल्या आल्या तिनं आईला पटवली. इतकी पटवली की आई तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला लागली.
नाही म्हणजे आईला आवडली म्हणून ती मुलगी या घरात कायमची राहायला लागली यावर माझा विश्वासच नाही बसत. नाही तसंही नाही आहे. प्रीती बायको म्हणून वाईट नाही आहे. माझं घर चांगलं सांभाळते ती. खाण्यापिण्याचे लाड करते, दिलेल्या खर्चात घर चालवते, कटकट करत नाही, कुरकुर करत नाही, जास्त मागण्या नसतात तिच्या. हां, आता माझ्या काही व्यसनांचा तिला त्रास होतो, ती माझ्याशी भांडते, चिडते, उलट उत्तरं देते. पण काय सगळ्या बायका तशाच वागतात नाही. नाही सहज आठवलं म्हणून सांगतोय. तू नाही का भाऊजींना तुझ्या मुठीत ठेवलंय, सख्खं घर तुझ्या बोलण्यावर चालतं. विरू, मी इथे कशासाठी आले तुला चांगलं माहिती आहे. पण तरीही तू प्रीतीशी भांडण उकरून काढतेस. मी भांडण उकरून काढते? हे म्हणजे चोराच्या उलट्या. आल्या दिवसापासून मी घरी कधी परत जाणार याचीच वाट बघते ती. आणि काय रे, मला पैसे हवेत हे तिला कसं कळलं? मी सांगितलं. का? काय? माझी बहीण माझ्याकडे 2 लाख रुपये मागायला आली हे मी माझ्या बायकोला सांगायला नको? सगळं सांगतोस बायकोला? लपवून काहीही ठेवत नाही. राहू दे, आमची लफडी आमच्याकडे, तू त्याच्यात नाक खुपसू नकोस. जनरली सगळे नवरे आपल्या बायकांना इतकंच सांगतात. तो महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. नूतन, तू माझ्याकडे 2 लाख रुपये मागितलेत. मला नाही वाटत ते मला देणं शक्य होईल. 50,000 रुपये देतो, ताबडतोब सासरी निघून जा. फक्त 50,000? कुरकुर न करता, कटकट न करता हे पैसे घे. तुझ्या नवऱ्याची आत्ताची नड भागव. आणि हां, पुढच्या वेळेस येताना पैसे मागण्याच्या हेतूने येऊ नकोस. प्रीतीसुद्धा उत्साहानं तुझं स्वागत करेल. इथं येणं हा माझा हक्क आहे. मला वाटेल तेव्हा मी इथे येणार. तुझ्या बायकोला आवडो न आवडो. ये ना, मान्य करतो मी, तो तुझा हक्क आहे, अधिकार आहे तो तुझा. पण मनातला कडवटपणा टाकून ये, तिकडेच सोडून ये. मी सुद्धा आनंदाने तुझं स्वागत करेन. इथे येऊन जर तू आमच्यात भांडणं लावायला लागलीस तर... अरे, मी तुमच्यात भांडणं लावून देते? छान. म्हणजे तुझी बायको तेवढी सद्गुणी, खाली मान घालून सगळं ऐकून घेणारी. तुला काय माहित, तू बाहेर गेलास ना म्हणजे ती तिची नखं बाहेर काढते, कुचकट टोमणे मारत असते सारखी. मी परत कधी जाणार ह्याचीच वाट बघते ती. म्हणून सांगतोय, 50,000 रुपये देतोय ते घे आणि निघून जा इकडनं. नाही, मी तुला पैसे देतोय हे प्रीतीला आवडणार नाही, पण तरीही मी तुला देतोय ते घे आणि टळ इकडनं. पण विरू,